नमस्कार मंडळी. आज होता बुधवार. बुधवारी म्हटलं काहीतरी फिश केलंच पाहिजे, नॉनव्हेज हे असलंच पाहिजे म्हणून वाट बघत होती फिशवाल्याची. कारण मार्केटमध्ये जायला आलेला होता कंटाळा, म्हणून म्हटलं आज सायकलवाल्याकडून घेऊया मासे. तोपर्यंत 2 फेऱ्या मारूया. 2 फेऱ्या मारते क्षणी आला आमचा फिशवाला पॉ पॉ करत. हा बघा त्याने काय आणलं होतं आज. आज त्याने आणले होते बांगडे होते त्याच्याकडे, शिंपल्या, खुबे, तारले, वेरले आणि सुंगटा आणली होती. मी घेतली सुंगटी आणि आमच्या मण्यासाठी घेतले तारले. मस्तपैकी ती बघा मण्या बाहेरून बघते, दिसली तुम्हाला आमची मणी माऊ. आणि तिला वास येता क्षणी ते कुत्रे आणि मांजरं दोन्ही येतात. हे बघा आमची मण्या वास काढत वरून आली, कारण खाली कुत्रा आहे म्हणून तिने आयडिया काय लावली, वरून बघायचे म्हणून. अशी आमची मनूबाई. आता ती नवीन एक काहीतरी करत होती. आता वाट बघते कधी आपल्याला बनवून देते, कारण मांजरीला मी कच्चे मासे घालत नाही, मग तो वास येतो, उलटी करतात. त्यामुळे मस्तपैकी शिजवून त्याला घालते. जसं आपण खातो तसंच आम्ही मांजराला घालतो. आणि त्याच्यानंतर आज आले होते मला नाईटीसाठी 2 ऑर्डर. ती सिलेक्शनसाठी एक येणार होती मटेरियल, म्हणून हे मटेरियल काढून ठेवलेले. म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया माझ्याकडे कसे कॉटनचे नाईटी मटेरियल आहेत ते. तर लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही पाहिलं असेल की मी कोणत्या कोणत्या प्रकारच्या नाईटी शिवते. एलाईन शिवते, फ्रिलच्या शिवते, फिडिंगसाठी शिवते, नॉर्मल शिवते. जसा तुम्ही नेक दाखवता तुम्ही दाखवलेल्या नेकप्रमाणे शिवते. फ्रॉक आहे आता हल्ली फ्रॉक लोक घालतात, ते फ्रॉक शिवते छानपैकी, असे फिडिंगसाठी पण आणि असं डेली वेअरसाठी पण. आणि हे बघा मस्तपैकी कलर, छान छान कलर आहेत आणि प्रत्येकाची वेगवेगळी डिझाईन आहे. मी सिलेक्टेड करून आणलेले आहे जेणेकरून कस्टमर घ्यायला बरं पडेल म्हणून. मी सिंगल पीस आणले. काही काही याच्यात कलर डिफरंट आहे, पण असे छान असे आहेत. हे जे 2 आहेत ते माझ्या फ्रेंडने सिलेक्ट केलेले आहे, ग्रीन आणि ग्रे. तर म्हटलं चला हे सगळे आता ठेवूया, जसे आपण काढले होते तसे ठेवूया. परत कोण कस्टमर आलं तर त्याला दाखवायला होईल मला, म्हणून मी ते तसे ठेवून टाकले आणि त्या फ्रेंडचे साईडला ठेवून दिले. आणि आता तुम्हाला दाखवते मी शिवलेल्या नाईटीचा एक छोटासा फोटो. हा बघा, जे की आता स्टॉकमध्ये नाही आहे. जेव्हा शिवलेले ते फ्रेंडने ह्याच प्रकारे मला शिवायला दिले. आणि आमची मन्या फिश खाऊन मस्तपैकी टुम्म जाऊन झोपलेली आहे आणि माझ्या पोटाला लागली होती छोटीशी भूक, म्हणून म्हटलं चला आज कटलेट पाव बनवलाच होता तर आपणही खाऊन घेऊया. मस्तपैकी मेयोनीज लावलं, कांदा घातला, सॉस घातला, ग्रीन चटणी केली नव्हती तोपर्यंत उशीर होता, ती करून घेतली. आणि मुलं म्हणायला लागले आम्हाला भजी पाहिजे भजी पाहिजे, म्हणून मस्तपैकी कुरकुरीत क्रिस्पी अशी ही कोबीची भजी केली आहे मी. बघा किती बघायला छान वाटतात आणि खरंच एवढी कुरकुरीत झाली होती ना, मस्त वाटतं.